आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. मिरजेतील प्रभाग क्रमांक 3 मधील म्हाडा कॉलनी येथे नागरिकांनी मोठी बैठक घेऊन प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जातीचे इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंढे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. इच्छुक उमेदवार विजय लोंढे यांचा प्रभाग 3 मध्ये जोरदार प्रचार सुरू असून प्रभागातील अनेक ठिकाणी नागरिक बैठका घेऊन विजय लोंढे यांना पाठिंबा देत आहेत. विजय लोंढे यांनी प्रभागात फिरत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. लोकांशी संवाद साधत गाठीभेटी सुरू ठेवल्या आहेत. म्हाडा कॉलनी परिसरात नागरी समस्या आहेत. कचरा उठाव वेळेवर होत नाही, लाईट बंद असते, कित्येक वर्ष पाण्याची टाकी स्वच्छ केली नाही, या भागात अस्वच्छता असते, त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नागरिक आणि महिला वर्ग संतप्त झाला आहे. निवडणूक आल्यावरच नेते आणि नगरसेवक म्हाडा कॉलनीत येतात, नंतर कोण इकडे फिरकत देखील नाही, असा आरोप तेथील महिलांनी केला आहे. आम्हाला बदल पाहिजे आहे आता, म्हणून एक सक्षम उमेदवार म्हणून आम्ही विजय लोंढे यांना पाठिंबा देत आहोत, असं नागरिकांनी जाहीरपणे सांगितलं आहे. येथील समस्या नागरिकांनी विजय लोंढे यांच्या समोर बोलून दाखवल्या आहेत. वेळोवेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आणि नागरी समस्या जाणून घेत विजय लोंढे यांनी लोकांशी संवाद साधला आहे. विजय लोंढे यांनी तुमच्या सर्व नागरी समस्या सोडवून देऊ असे आश्वासन देखील दिले आहे. प्रभाग 3 मधील तरुण युवा नेतृत्व अशी एक ओळख असलेले सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय लोंढे यांना प्रभागातील अनेक ठिकाणी बैठका घेऊन नागरिक जाहीर पाठिंबा देत आहेत. सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंढे यांना प्रभागातील नागरिकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असून एक सक्षम उमेदवार म्हणून विजय लोंढे पुढे येत आहेत. विजय लोंढे यांचे प्रभाग 3 मध्ये युवकांचे मोठे संघटन आहे. प्रभागाचा पूर्ण अभ्यास विजय लोंढे यांनी केला आहे. नागरी समस्या ज्या ठिकाणी आहेत तेथील लोक स्वतः विजय लोंढे यांना बोलावून आपल्या भागातील समस्या लोंढे यांच्या समोर मांडत आहेत. नगरसेवक आमच्या भागात येत नाहीत, आमच्या समस्या कोण सोडवत नाहीत, असा आरोप होत असताना अशा वेळी विजय लोंढे यांच्या रूपाने जनतेसमोर एक सक्षम नवा पर्याय निर्माण झालेला आहे. नमस्कार, मी सारिका अमित शिंदे, 3 नंबर वार्डात म्हाडा कॉलनी इथून बोलते. आज आमच्या इथं अशा समस्या आहेत की लाईटीचा प्रॉब्लेम येतो, रस्त्याचा प्रॉब्लेम येतो, कचऱ्याचा, आणि एखादा माणूस सिरियस पेशंट असलं त्याचा प्रॉब्लेम येतो. अशा भरपूर काही आमच्या समस्या आहेत. अजूनपर्यंत कुठल्या नगरसेवकांनी आमच्या समस्या कधी जाणून घेतलेल्या नाही आहे. फक्त येतात, इलेक्शनच्या टायमाला येतात, पैशाचा आमिष दाखवून आमचं मत घेऊन जातात आणि त्याच्यानंतर फिरकून बघत नाही, काही नाही, आमच्या समस्या जाणून घेत नाही आहे. ते आज इथं विजय लोंढे दादा आल्यात. आज आम्ही त्यांना सपोर्ट करून आज आमचा नवीन नगरसेवक म्हणून त्यांना निवडून आम्ही त्यांना प्रतिसाद देणार आहे आणि आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. आणि त्यांनी समस्या पूर्ण जाणून घेतल्यात आणि त्यांनी आम्हाला वचन दिले की आम्ही तुमची कामं करून देईन.